नमस्कार, एक मिनिट डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र जे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण आता कालपर्यंत जर आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो शेवटच्या दिवसा आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जो आहे तो पाहायला मिळाला आहे। कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यांनी मात्र आपले जे उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये उतरणारे त्यांना मात्र एबी फॉर्म देताना अत्यंत गुप्तता जी आहे ती पाळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि शेवटच्या क्षणी जे आहे ते त्यांनी आपल्या उमेदवाराला जे आहे ते एबी फॉर्म दिल्यामुळे आता ते उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं आपण, जर भाजपमध्ये जर पाहिलं तर भाजपनं सोबाळाचा नारा दिलेला आहे, त्यामध्ये भाजपांची युती जी आहे ते तुटलेली आहे। भाजपनं 70 जागांवरती आपले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत। काँग्रेस पक्षानं जर पाहिलं तर 65 उमेदवार जे आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी लावलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने 60 उमेदवार जे आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या रिंगणामध्ये उतरवले आहेत। तर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा 17 उमेदवार जे आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाने सुद्धा 11 उमेदवाराची जी आहे तयारी केलेली आहे, ते सुद्धा या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये सध्या उभे आहेत। त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेकडनं सुद्धा 9 उमेदवार जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा 5 उमेदवार जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर MIM पक्षाकडनं सुद्धा 9 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। एकूण जर पाहिलं तर लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी 246 जे उमेदवार आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर जर पाहत असताना आपण महानगरपालिकेची अत्यंत चुरशीची निवडणूक यावेळीची होणार आहे। कारण युतीमध्ये जे आहे ती युती शेवटच्या क्षणी जे आहे ते बोलणी वाचून फिसकटलेली आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुठल्याही तडजोड न झाल्यामुळे जे आहे ती युती फिसकटलेली आहे। त्याचबरोबर आघाडीमध्ये सुद्धा जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल, यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बोलणी न झाल्यामुळे त्यांनी सुद्धा सोबाळाचा नारा दिलेला आहे आणि ते स्वतंत्र आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। आपण जर युतीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर युतीच्या संदर्भामध्ये ज्यावेळी काल श्री संभाजी पाटील निलंगेकरांनी प्रेस घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये जे आहेत राष्ट्रवादीच्यामध्ये काँग्रेसची एक बी टीम आहे जी काम करते आणि त्यांनी कुठंतरी हे युती होऊ दिलं नाही असा त्यांनी एक आरोप केला होता। मात्र ज्यावेळी या संदर्भामधलं एक स्टेटमेंट काँग्रेस राष्ट्रवादीकडनं येतं आपल्याकडं, तर राष्ट्रवादीकडनं असं म्हटलं जातं की ज्यावेळेस या युती संदर्भामध्ये चर्चा होत असताना भाजपकडनं फक्त संभाजी पाटील निलंगेकरच यांनीच आमच्यासोबत बोलणी केलेली आहे। त्याचबरोबर प्रभारी जे आपले जे आहेत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा म्हणजे या बोलणीमध्ये सहभागी नव्हते। त्याचबरोबर श्री अभिमन्यू पवार जे आहेत हे सुद्धा या बोलणीमध्ये सहभागी नव्हते किंवा बसवराज पाटील मुरुमकर जे असतील हे सुद्धा या युतीच्या ज्या वाटाघाटी जी होती जागेसंदर्भातली त्या बोलणीमध्ये नव्हते। त्यामुळं भाजप राष्ट्रवादीला वाटायचं की भाजप हा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानंच सकारात्मक भूमिका घ्यावी आणि आम्हाला ज्या जागा आहेत आम्ही मागितलेल्या त्या जागा द्याव्यात अशी होती। मात्र भाजप जे आहे 10 जागांवर ठाम राहिलेली आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं जे आहे ते 22 जागांवर ते ठाम होते, 22 जागा मागत होते। वेगवेगळ्या प्रभागामधून आम्हाला 22 जागा द्याव्यात, त्यावरती आम्ही निवडणूक लढवू आणि युती करू असा त्यांचा एक संकल्प होता, त्यांचा एक अंदाज होता। मात्र भाजपानं आपण फक्त तुम्हाला 10च जागा देऊ असं त्यांना सांगितल्यामुळे शेवटच्या क्षणी जी आहे ती युती तुटलेली आहे। आता या युती तुटण्याच्या मागेचे अनेक कारण आहेत आणि यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा अत्यंत म्हणजे बॅकफुटवर जो जाताना जो आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण त्याचे कारणं खूप आहेत। कारण एवढा या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये एवढं सगळं नंगानाच सुरू असताना प्रभारी असलेले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले कुठं होते, ते या बैठकांमध्ये का सहभागी झाले नाहीत हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्याचबरोबर जर पाहिलं तर बसवराज पाटील मुरुमकर आहेत, तेही या बैठकींमध्ये कुठं दिसत नव्हते। त्याचबरोबर अर्चनाताई पाटील चाकूरकर आहेत, त्याही या बैठकांमध्ये कुठं दिसत नव्हत्या। त्याचबरोबर अभिमन्यू पवार आहेत, तेही या बैठकांमध्ये कुठं दिसत नव्हते। तरी मात्र पक्षातले इतर नेते मंडळी जे आहेत या युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करताना कुठेच मात्र दिसून आलेले नाही। त्यामुळं या निवडणुकीच्या वाटाघाटी जागेच्या संदर्भामध्ये जे आहे ते भाजपकडनं जे आहे ते जे संभाजी पाटील यांचे जे समर्थक आहेत किंवा संभाजी पाटील यांचे जे उमेदवार आहेत तेच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। काही अंशी जे आहे ते अभिमन्यू पवार यांचे सुद्धा जे समर्थक आहेत त्यांना सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची संधी दिलेली आहे। मात्र अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या मात्र समर्थकांना या भाजपाने जे आहे ते संधी डावललेली आहे, त्यांना कुठेही या ठिकाणी संधी दिलेलीचं दिसत नाही। त्याचबरोबर
जे इच्छुक होते किंवा जे निष्ठावंत होते ते लोक मात्र या निवडणुकीपासून वंचित होताना दिसत आहेत. त्यांना मात्र यावेळी भाजपनं जी आहे संधी दिलेली नाही आणि जे नवखे उमेदवार आहेत त्यांना यावेळी भाजपनं जी आहे ते संधी दिलेली आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपनं अनेक प्रभागामध्ये आयते उमेदवार जे आहेत ते आयात केलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रभागामध्ये त्यांचं नेतृत्व आहे, दुसऱ्या प्रभागामध्ये घर आहे आणि मात्र वेगळ्याच प्रभागामध्ये ते थांबत आहेत. त्यामुळे त्या प्रभागामधले जे निष्ठावंत आहेत, त्या प्रभागामधले जे इच्छुक होते उमेदवार ते मात्र आता नाराज झालेले आहेत आणि त्यामुळं कुठंतरी ही भाजपाला जे आहे ते यावेळीची निवडणूक अत्यंत जड जाणार आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. निवडणुकीच्या तोंडावरच श्री संभाजी पाटील निलंगेकर यांना पद देणं आणि संभाजी पाटील यांच्याकडे प्रमुख ही सर्व या निवडणुकीची जबाबदारी देणं, श्री शिवेंद्रराजे भोसले यांना अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं पद काढून प्रभारी त्यांना करणं आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या निवडणुकीमधून जाणीवपूर्वक डावलणं, यामुळे लिंगायत समाज हा पूर्णपणे नाराज झालेला आहे आणि लिंगायत समाज हा आता अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी जरी असला तरी भाजपच्या मात्र पाठीशी जाईल का नाही हे मात्र सांगता येणार नाही. कारण अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या आयत्या निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांना या निवडणुकीपासून बाजूला करण्याचं काम जे आहे ते श्री संभाजी पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे. कारण यामुळे संभाजी पाटलांनी एकच काम केलेलं आहे की आपला या जिल्ह्यामध्ये वर्चस्व आपला कायम असावा आणि आपल्याच दबावाखाली इथली जी भाजप आहे ती यंत्रणा चालावी असं संभाजी पाटलांना वाटलेलं आहे आणि त्याच कारणामुळे त्यांनी एक हाती सत्ता जो आपल्या हातामध्ये घेण्याचा जो पावित्र्य जो आहे घेतलेला आहे आणि त्यामुळं कुठंतरी भाजपला हे नुकसानदायक ठरणार आहे. कारण जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा स्वतः संभाजी पाटील निलंगेकरच हे इतर मित्र पक्षांशी बोलत होते. त्याचबरोबर इथली जी रणनीती जी आखायची आहे ते संभाजी पाटील एकटेच ठरवत आहेत. इतर पक्षाचे मंडळी किंवा इतर पक्षांचे नेते जे आहेत या चर्चेमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये कुठेही आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे कुठंतरी भाजपला जो आहे यावेळी फटका जो आहे तो मोठा बसण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. कारण युती तुटल्यामुळे जे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं सुद्धा मोठी ताकद या निवडणुकीसाठी लावलेली आहे. त्यांनी सुद्धा जवळपास अनेक जागा ज्या आहेत आपल्या या लढवण्यासाठी जे आहेत त्यांनी आपले उमेदवार जे आहेत पक्के उमेदवार जे आहेत ते तयार केलेले आहेत. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं काँग्रेसमधून लक्ष्मण कांबळे यांना भाजपमध्ये घेण्यात आलं. त्यांना त्यावेळी शब्दसुद्धा देण्यात आला की तुम्हाला महानगरपालिकेमध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ. मात्र आयत्या वेळी त्यांना काय झालं, त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे लक्ष्मण कांबळेंनी तडकाफडकी जाऊन त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला आणि त्यांना आता प्रभाग 16 मधून त्यांना जे आहे ते अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे असे अनेक समीकरणं जे आहेत या समीकरणाचा सुद्धा मोठा फटका जो आहे तो भाजपला यावेळी बसणार आहे. त्याचबरोबर निखिल गायकवाड जे आहेत, निखिल गायकवाडच्या या प्रभागामध्ये जर पाहिलं, निखिल गायकवाडच्या प्रभागामध्ये निखिल गायकवाड गेल्या अनेक दिवसापासून लोकांशी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होतात. लोकांमध्ये जाऊन ते भाजपाचा जो विचार आहे, भाजपाचा प्रचार प्रसार जो आहे ते करत होते. मात्र शेवटच्या क्षणी जे आहे ते भाजपानं आयात उमेदवार केला आणि त्यावेळी आयात उमेदवार दिल्यामुळे जे आहेत निखिल गायकवाड यांची उमेदवारी त्यांनी कापलेली आहे. त्यामुळे निखिल गायकवाड यांनी नाराज होऊन स्वतःच्या पदाचा जो आहे तो त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी आता एक भूमिका घेतलेली आहे की आपल्या प्रभागामधला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला मतदान करावं, असं सुद्धा त्यांनी एक आव्हान जे आहे त्या लोकांना करत आहेत आता. त्यामुळं ही जी अंतर्गत भाजपामधली गटबाजी आहे, अंतर्गत बंडाळी जी आहेत किंवा ही जी बंडखोर लोक आहेत, यामुळं भाजपला या निवडणुकीमध्ये मोठा फटका जो आहे तो बसणार आहे. दुसरीकडे आपण आघाडी आणि काँग्रेसच्या संदर्भामधला जर विचार केला तर काँग्रेसनं जे आहे ते आता वंचित बहुजन आघाडीला हात दिलेला आहे आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस ही प्लसमध्ये जे आहे ते होताना दिसत आहे. कारण आत्ता इतर एकूण निवडणुकांच्या आपण जर पाहिलं तर एकूण निवडणुकांमध्ये जर वंचित फॅक्टर हा नेहमी महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. कारण वंचितचा फॅक्टर हा निर्णायक फॅक्टर आहे. वंचितचा मतदार आहे तो एक ठाम मतदार आहे, एक संघ मतदार असल्यामुळे जे आहेत काँग्रेसला याचा चांगला फायदा जो आहे तो होणार आहे. एकीकडे काँग्रेसकडं एक हाती नेतृत्व आहे, एक हाती निर्णय घेण्याची क्षमता असणारं एक नेतृत्व आहे. तर दुसरीकडे जर आपण भाजपकडे पाहिलं तर अंतर्गत गटबाजी आहेत, वेगवेगळे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्यामधला जो एक संघ विचार जो आहे तो विचार या ठिकाणी या निवडणुकीमध्ये कुठेही होताना दिसत नाही आणि त्यामुळंच या अनेक कारणामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जो आहे तो मोठा फटका सुद्धा बसणार आहे. नेमकं या महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.